हा मतदारसंघ, या मतदारसंघातला माणूस, या मतदारसंघातली मातीतला स्वाभिमान आणि या मतदारसंघाची इज्जत, इब्रत आणि इमान याच्या पलीकडे काही नाही. आज आम्ही राजकारणात आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही फक्त या मातीतला प्रत्येक माणूस मोठा व्हावा याच्यासाठी प्रामाणिकपणानं, इमानदारीने या ठिकाणी काम करतो. आणि दुसरीकडे मात्र जी लोक या मातीला आणि या मातीतल्या प्रत्येक माणसाला बदनाम करायचं काम करतायत याचा विचार करा. आता उमेदवाराच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, नेत्याच्या बाबतीत काही बोलणार नाही. राजा भाऊला म्हणले काहीतरी आता बोलताना म्हणले काय एखाद्याने आश्वासन द्यावं, कळत नाही. निवडणूक व्हायला आणखी 7 दिवस बाकी, 18 तारखेला प्रचार संपणार आहे. तोपर्यंत काय काय ऐकायला ह्या कानाला मिळेल देव जाणे. म्हणले निवडून द्या, या मतदारसंघातल्या सगळ्याच पोरांचं लग्न काय. अरे तू करून देशील, पोराला विचार करायचं का नाही. बरं पोरं बी तयार होतील पुरी. अरे ज्या पक्षातून आला तुतारीवर उभा राहा त्या पक्षाच्या नेत्याचं आणखी लग्न झालं. म्हणजे एखाद्याने काय म्हणावं, प्रचाराचा मुद्दा नसला, काहीच नसलं की काय असतं. आजच्या या सभेत वेगळा प्रसंग आहे का? मग नोकरीला मी काय म्हणतो, नोकरी लागणार नाही, व्यापार बी करता येणार नाही, उद्योगधंदा बी करता येणार नाही, मग तरुणाचं लग्न कसं होईल तुम्ही सांगा. आता म्हणून मी सांगितलं की मला आमदार करा. या तरुणाला मी नोकरी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. मी नवीन वेगळे वेगळे उद्योगधंदे निर्माण करायचा प्रयत्न करतो, वेगळे वेगळे उद्योगधंदे आणतो, त्यांना वेगळ्या वेगळ्या व्यापाराला लावतो. आणि मग मुलीचा वडील काय म्हणतो, पोरगा व्यापारी आहे, कामधंद्याला लागला आहे, मुलगी देऊन टाकू. पोरगा नोकरी लागला आहे, मुलगी देऊन टाकू. मुलगा चांगला निर्व्यसनी आहे, चांगलाही आहे, त्याला मुलगी देऊन टाकू. आणि मग मी आमदार झाले, ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर मुलाचे लग्न होणारच आहेत. मग मुलाचे लग्न होत झाले म्हणजे मग मीच केल्यासारखं झालं ना. ती आता होईना गेलेत, मी आल्यावर होणार आहेत. म्हणजे मी केल्यासारखं झालं का नाही. मी विकासाच्या टप्प्यावर लग्न करून देतो म्हणून सांगितलं. एक शेवटचा प्रश्न केलेला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं? मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा फाउंडर, 1999चा जिल्हाध्यक्ष आहे. या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा 8 वर्ष मी जिल्हाध्यक्ष होतो. मी पवारसाहेबाचा कॉलेजपासून, मी विलासराव देशमुख साहेब आणि पवारसाहेब हे माझे आयडॉल होते राजकारणातले. आणि आम्ही तेव्हापासून त्यांच्यासोबत